की जेव्हा कधी असत्याच्या बाजूने बहुमत असत्याच्या बाजूने जर असेल तर सुडाचं राजकारण सुरू होतं. महाभारतामध्ये कौरवांचं बहुमत होतं, सत्ता असत्याच्या बाजूने होती. पण सत्ता असत्याच्या बाजूने जोपर्यंत होती आणि शकुनी सारखे पाताळयंत्री लोक कूटनीतीनं षडयंत्र करत फासे टाकत होते तोपर्यंत कौरवांचा विजय होत होता. राहुल नार्वेकरांच्या सारखे पाताळयंत्री लोक जोपर्यंत कपटनीतीने फासे टाकतात तोपर्यंत कदाचित कौरव पक्षामध्ये सामील झालेली गद्दार गँग असेल किंवा सगळे भ्रष्टाचारी असतील, यांना असं वाटतंय की फासे आपल्या बाजूने पडतील. पण महाभारतामध्ये प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा अंतिम विजय संख्येने कमी असणाऱ्या पांडवांचा झाला. तो अंतिम विजय आमच्या बाजूने असणार आहे. पण त्याच वेळेला सुडाचं राजकारण करणाऱ्या या लोकांचा चेहरा सुद्धा उघडा पडला पाहिजे. ज्या सुडाच्या राजकारणामध्ये सगळ्यांनी माध्यमांनीही विचार करावा आणि इथे जमलेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने विचार करावा. जोपर्यंत सत्तेमध्ये आपण होतो तोपर्यंत किरीट सोमय्या या नावाच्या व्हिडिओ स्पेशालिस्टने ज्यांच्यावर आरोप केलेले होते त्यातले आता कोण आहे? ज्यांच्यावर आरोप केले होते ते सगळेच्या सगळे त्यांच्या सोबत आहे. मग ते यशवंत सरनाईक, भावना गवळी पासून ते अगदी 70,000 कोटीचा आरोप झालेल्या माणसांपर्यंतचे सगळे लोक त्यांच्या सोबत आहेत. पण ज्यांच्यावर सत्ता असताना आरोप नव्हते पण त्यांना सुद्धा तोडायचं आहे. सत्ता नसताना आरोप नव्हते ज्यांच्यावर, आपल्याकडे सत्ता होती तेव्हा ज्यांच्यावर ते आरोप नव्हते असे लोक. मग त्यामध्ये अनिल परब साहेब असतील, देवेंद्र वायकरजी असतील, किशोरीताई पेडणेकर असतील, राजन साळवी असतील, वैभवदादा नाईक असतील, कितीतरी अशी माणसं आहेत की ज्यांचा काही संबंध. सूरज चव्हाण या लोकांची नावं नव्हती. ही लोक सत्ता आपल्याकडे जेव्हा होती तेव्हा यांच्यावर कुठलेही आरोप नव्हते. याचा सरळ अर्थ असा आहे, हे सरळ परसेप्शन असं आहे की तुम्ही आमच्या सोबत त्यांच्यासह आला असता तर आम्ही तुमच्यावर ईडीची कारवाई केली नसती. आम्ही ईडीची कारवाई करू जर आमच्या सोबत आला नाही. आम्हाला आनंद आणि अभिमान आहे की आमच्या सोबत राजन साळवी साहेबांच्या सारखे नेते आहेत जे मॉडेल पण वाकणार नाही म्हणतात. आम्हाला आनंद